सर्वांचं आजच्या शनिवारच्या सत्संगामध्ये स्वागत आहे। आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे भगवंतांचं अवतरण। भगवंत अवतीर्ण होतात, ते आपल्यासारखा जन्म घेत नाही। आपण ह्या मृत्यू लोकामध्ये आहोत आणि भगवंत हे गोलोक वृंदावनामध्ये आहेत। गोलोक वृंदावन हे आपल्याला माहिती आहे की स्थित कुठं आहे। कुठं आहे? एकदम वरती। आपण असं पाहिलं ते दिसणार नाही, कारण आपले डोळे त्यासाठी पात्र नाहीत। आपण मनाने जरी विचार केला तरी आपण त्या ठिकाणी पोचणं अशक्य आहे, कारण आपलं मन अजूनही भगवंतांच्या सेवेमध्ये रमलेलं, माझं मन रमलेलं नाही। कदाचित तुमचं मन सेवेमध्ये रमलेलं असेल, मी मान्य करेन, आणि त्यामुळेच तुम्ही इथं आला आहात। नाहीतर जर भगवंतांच्या सेवेमध्ये, भगवंतांच्या भक्तांच्या सेवेमध्ये जर आपलं मन रमलं नसतं तर आपण या ठिकाणी आलो नसतो। खूप सौभाग्यशाली आहोत आपण, आणि तुमची सेवा मला करायला मिळते, त्याच्यामुळं मी तर आणखीनही आनंदित आहे की मी पामर पतित, माझ्या हृदयामध्ये एवढे काही कल्मिष आहेत, दोष आहेत, इतरांविषयी द्वेष आहे, तरी भगवंतांनी, श्रील प्रभुपादांनी आणि गुरु महाराजांनी, त्यांच्या शिष्यांनी ती सेवा मला दिली आणि मी ती स्वीकारली। एक असा भाव आपला असला पाहिजे की एखाद्याची सेवा करणं हे भगवंतांसाठी खूप प्रियकारक आहे। आपण म्हणतो की मला इथं सेवा करायची आहे। जर आपण आपल्या मुखाने म्हटलं मला सेवा करायची आहे, तर ती सेवा होऊ शकत नाही। जर आपल्याला आपल्या वरिष्ठांनी एखादी सेवा दिली की प्रभूजी तुम्ही मंदिरामध्ये थोडीशी घाण वाटते, तुम्ही स्वच्छता करणार का, तर तुम्ही काय म्हणणार? हो। आणि त्यानंतर मग ती आपल्याला सेवा झाली, मग ती आपली सेवा झाली। पण तुम्ही म्हणाले प्रभूजी किचनमध्ये त्या ठिकाणी जाळ्या दिसतायत आणि कुणीतरी काढायला पाहिजेत, हा जो हृदयाचा भाव आहे तो सेवाभाव झाला का? नाही। तुम्हाला ते जाणवलं, परंतु तुम्ही जर ते स्वतः हातामध्ये घेऊन प्रभूजींना विचारलं की मी ती सेवा करू का, तर त्याला सेवा म्हटलं जातं। म्हणून आपला हृदयाचा भाव सुद्धा सेवाभाव असणं खूप गरजेचं आहे आणि सेवा केलीच पाहिजे। भगवंत हे अवतीर्ण होतात, त्यांचा कधीही जन्म होत नाही। हे कोणाकोणाला मान्य आहे? ज्यांना मान्य आहे त्यांनी हात वरती करा। भगवंत अवतरित होतात, त्यांचा जन्म होत नाही। याच्यामध्ये आपण पुढे पाहणारच आहोत। त्याच्या अगोदर आपण श्रीमद भगवद्गीता यामधला 4थ्या अध्यायातला 7वा श्लोक हा आपण बघूयात। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। भगवंत अर्जुनाला सांगताना या श्लोकातून सांगतात की प्रभुपाद भाषांतरामध्ये येथे लिहितात की जेव्हा जेव्हा आणि जेथे जेथे धर्माचरणाचा ह्रास होतो आणि अधर्माचे वर्चस्व होते, त्यावेळी हे भारता मी स्वतः अवतीर्ण होतो। प्रभुपाद तात्पर्याच्या ठिकाणी खूप छान सांगतात की ही जी निर्मिती आहे, ही निर्मिती मी केलेली आहे। आपल्यातला एखादा मनुष्य असा म्हणू शकत नाही की या विश्वाची निर्मिती मी केली आहे। आपण म्हणू शकतो की
या मंदिराची निर्मिती मी केली, या बंगल्याची निर्मिती मी केली, परंतु या विश्वाची निर्मिती केली आहे हा मनुष्य कधीही म्हणू शकत नाही. ते म्हणू शकतात फक्त कृष्ण भगवंत. म्हणून ते या ठिकाणी सांगतात की सृजामी हा शब्द खूप या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहे असं प्रभुपाद म्हणतात. आणि ज्यावेळी धर्माचा ऱ्हास व्हायला लागतो त्यावेळी मी या अधर्मी लोकांचा नाश करण्यासाठी ज्या ग्रहावरती माझी आवश्यकता असेल त्या ठिकाणी मी अवतरित होतो, जन्म घेत नाही. आपण आपला जन्मदिवस वाढदिवस साजरा करतो, परंतु भगवंतांचा आपण आविर्भाव दिन साजरा करत असतो. तरी पण आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करतो. भगवंत सांगतात की ज्या ज्या ठिकाणी अधर्म आहे त्या त्या ठिकाणी मी येणारच. आपण जर आत्ताची परिस्थिती पाहिली तर बरेच जण व्हॉट्सअप बघतात, यूट्यूब बघतात, बातम्या बघतात, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की इराण, इराक, अमेरिका, यहुदी असे बरेच काही शब्द तुम्ही ऐकत असाल. आणि त्यांच्यामध्ये काय चालू आहे? सध्या कलह, युद्ध चालू आहे. जर कृष्ण भावना भावित असते तर त्यांच्यामध्ये हे युद्ध कलह झाला नसता, परंतु ते कृष्ण भावना भावित नाहीत. आपल्या हृदयामध्ये त्यांनी भक्तीचं बीज असूनही ते अंकुरित करण्याचा प्रयत्न केलेला नाही. किंबहुना ते नास्तिक आहेत असे आपण म्हणूयात. ते भगवंतांना मानित नाही आणि म्हणून इतरांवरती वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये त्यांची झालेली आसुरी वृत्ती, त्यामुळे ते काय करतायत? युद्धाचा प्रयत्न करतायत, युद्ध करतायत. आणि मग कालांतराने हे जर वाढत गेलं तर काय परिस्थिती होईल? विनाश होण्याची शक्यता आहे. परंतु आपल्या भारत देशामध्ये भगवंत अवतरित होतात वृंदावनामध्ये आणि त्या ठिकाणी भगवंतांना भक्ती कशी करावी हे श्री चैतन्य महाप्रभू यांनी मान्य केलेलं आहे की श्रीकृष्ण हे परमपुरुष भगवंत आहेत आणि त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की श्रीकृष्ण राधाकृष्णांची भक्ती केली पाहिजे. आणि भगवंत आपल्या भारतामध्ये अवतीर्ण होतात. श्रीराम हे सुद्धा आपल्या भारतामध्ये अवतीर्ण होतात. आणि मग आपल्याला भक्ती म्हणजे काय हे माहिती आहे. आपण आपलं भक्ती लता बीज हृदयातलं काय करू शकतो? अंकुरित करू शकतो भक्तांच्या संघामध्ये येऊन, हरिनामाचा जप करून. या ठिकाणी हरिनामाचा जप कोण कोण करतंय? 4 माळा, 16 माळा, 4 पासून 16 माळा करणारे या ठिकाणी भरपूर भक्त आहेत, किंबहुना सर्वच भक्त आहेत. काही जण लाजत असतील की मी जप करतोय मग हात वरती करू का नको? तुम्ही भगवंतांचं एक वेळा जरी नाम घेतलं तरी तो जप झाला. परंतु श्रील प्रभुपादांनी सांगितलंय की आपण सुरुवातीला कमीत कमी 4 माळांनी सुरुवात करावी. एका माळेने सुरुवात करा. प्रत्येक एकादशीला एक वाढून 4 माळांनी सुरुवात करा. आणि नंतर तुम्हाला ज्यावेळेस हृदयामध्ये आनंद निर्माण होईल त्यावेळेस तुम्ही 16 माळा कंटिन्यू जप करा. 16 माळा जप का करायचा हे तुम्हाला मी पाठीमागं पण एकदा सांगितलंय, तरीही एकदा आठवण करून देतो की आपण या वातावरणातील जो ऑक्सिजन घेतोय, हवा घेतोय, ती काय पैसे देऊन घेत नाही. कोरोना काळामध्ये आपल्याला समजून दिलं की ऑक्सिजन पण किती, हवा किती विकत घ्यावी लागते. त्यावेळेस आपला जीव या शरीरामध्ये राहू शकतो, प्राण या शरीरामध्ये राहू शकतात. मग आपण दररोज भगवंतांनी दिलेली ही हवा ऑक्सिजन फुकट घेतोय, त्याचं उतराई काहीतरी लक्ष्मी पैसा द्यायला पाहिजे ना. दवाखान्यामध्ये दिला, मग आता भगवंतांना द्यायला पाहिजे का? भगवंत मागतात का? नाही मागत आहे. त्यासाठी ते भगवंतांचं नाम आपण हरिनाम आपल्या जपमाळेवरती घ्यायचं आहे.
आणि कसा घ्यायचा आहे? हृदयाने. त्याचं उदाहरण पण दिलं होतं मी. समोरून रेल्वे आली, ट्रॅकमध्ये पाय अडकलाय ना, आता रेल्वे आपलं काय करेल माहित नाही, त्यावेळेस आपण नाम कसं घेऊ? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. त्या भगवंतांचं नाम या पद्धतीने आपण घ्यायला पाहिजे. 16 माळा जप आपण करायला पाहिजे. आणि मग भगवंत म्हणतात की जे हे अधर्मी आहेत, या अधर्मींचा नाश करण्यासाठी मी अवतरित होतो. म्हणून यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्म्यानं सृजाम्यहम्. भगवंत या ठिकाणी खूप छान आपल्याला आश्वासन देतात की मी त्या ठिकाणी अवतीर्ण होतोच. आणि मग पुढचा पण छान श्लोक आहे की परित्राणाय साधूनाम विनाशायश्च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भाषांतरामध्ये प्रभुपाद सांगतात, भक्तांचा उद्धार करण्याकरिता आणि दुष्टांचा नाश करण्याकरिता तसेच धर्माची पुनर्स्थापना करण्याकरिता मी स्वतः युगायुगात प्रकट होतो. भगवंत म्हणतात की भक्तांचा उद्धार करण्याकरिता जो मनुष्य श्रीकृष्ण भगवंतांची प्रामाणिकपणे भगवंतांचं कार्य, भगवंतांचं शरीर समजून जो भक्ती करतो तो साधू आहे. तो कोण आहे? साधू आहे. पण प्रामाणिकपणे पाहिजे. कोणाच्याही मनामध्ये इतरांबद्दल कसलाही द्वेष असू नये, तिरस्कार असू नये, नसलाच पाहिजे. आपण यासाठी या पृथ्वीवरती जन्माला आलोय का? आपल्या हृदयामध्ये तिरस्कार होता, राग होता, द्वेष होता. कधी? इतर प्राण्यांच्या जन्मामध्ये असताना. किती क्रूर होतो आपण बघा. सिंह आणि वाघ यांचा जन्म आपला होता, आपण त्या जन्मामध्ये होतो. जावा मागच्या काळामध्ये किती क्रूर होतो आपण. भगवद्गीता कोर्स बऱ्याच जणांनी केलाय, सर्वांनीच केलाय. इतकी क्रूरता की त्या प्राण्याला पकडून, आपल्या पण मुंडीला पकडतात वाघ सिंह. कधी जंगलामध्ये गेलो किंवा चुकून काय झाली, दुर्घटना होऊ नये पण झाली तर ते आपल्यालाही पकडतो आणि आपलाही प्राण हरवून घेतो. किती क्रूरता आहे. तो म्हणतो का नाही रे, मनुष्य प्राणी हा, याला कसं मारू, विचार करत नाही. कारण ती त्याची वृत्ती आहे. आपली पण वृत्ती होती मागील जन्मामध्ये. इतरांप्रती द्वेष होता. साधं रस्त्याने आपण चाललो तर 2 कुत्री एकमेकाला भांडताना दिसतात. काय कारण पण नाही, तू माझ्या गल्लीत आला म्हणून तो भुकतो. ती वृत्ती आपली होती. आता आपण मनुष्य जन्मामध्ये आहोत. आपलं शरीर मनुष्य आहे, तोच आत्मा मनुष्य शरीरात आलाय. म्हणून का आपण कुत्र्या मांजराप्रमाणे भांडायचं का? ती आपली वृत्ती ठेवायची का? ठेवली पाहिजे का? नाही. म्हणून भगवंत म्हणतात की माझी दिव्यता आणि माझं शरीर जो समजून घेतो, माझं कार्य जो समजून घेतो, तो साधू वृत्तीचा आहे. मग आपणही आता साधू वृत्तीचं व्हायला पाहिजे. झालं पाहिजे की नाही? साधू वृत्तीचं झालं तरच आपण संघामध्ये येऊ, तरच आपण भजन कीर्तन करू, त्याच्यामध्ये आपलं मन रमून जाईल आणि मग आपण हरिनाम घेऊ. हरिनाम घेतल्यानंतर आपल्या हृदयामध्ये असणारे षडविकार, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, हा काय होईल? हळूहळू दूर होऊन जाईल. कोणी म्हणेल मी माझ्या हृदयातील काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हरिनाम न घेता धुवून दाखवतो. असा कोणी मनुष्य या जगामध्ये सापडेल असं मला नाही वाटत. महान महान ऋषी मुनी हे सुद्धा हजारो वर्ष तपश्चर्या करतात आपल्या हृदयातला काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर निघून जाण्यासाठी. तरीही कधी कधी त्यांचं पतन होतं. याचं उदाहरण आपल्या सर्वांसमोर आहे. कोणतं? मी एक नाव सांगतो, तुम्हाला लगेच आठवेल. मेनका.
विश्वामित्र ऋषी. त्यांनी हजारो वर्ष तपश्चर्या केली तरी हृदयातील काम, क्रोध, लोभ, मोह, मदमत्सर यातील एका विकाराने त्यांची तपश्चर्या भंग झाली. मग आपल्या मनामध्ये किती आहेत काम, क्रोध, लोभ, मोह, मदमत्सर? मग याच्यापासून जर कोण म्हणत असेल की मी हरिनाम न घेता हे सगळे विकार घालून दाखवतो, अशक्य आहे ते. ऋषीमुनींना शक्य झालं नाही, तर आपण तर सामान्य मनुष्य आहोत. किती दिवस तपश्चर्या करू आपण? किती तास तपश्चर्या करू? किती वेळ ध्यानामध्ये बसू? शक्य नाही. आपण गृहस्थी आहोत, आपल्याला सर्व काही पाहायचं आहे. मग त्यामुळं जर तुम्ही श्रील प्रभुपादांनी दिलेले हे हरिनाम, हरे कृष्णा, विनंती आहे तुम्हाला की कृपया पाठीमागे इतर भक्तांना बसण्यासाठी थोडी जागा होईल, म्हणून तुम्ही थोडं थोडं पुढे सरा. श्रील प्रभुपादांनी आपल्याला दिलेला हा महामंत्र, जो चैतन्य महाप्रभूंनी प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक घरामध्ये, प्रत्येकाच्या हृदयामध्ये पोहोचावा, हे जे आंदोलन सुरू केलं, त्या प्रभुपादांनी दिलेला हा महामंत्र आपण काय केला पाहिजे? आपल्या हृदयामध्ये प्रामाणिकपणे घेतला पाहिजे. डॉक्टरांनी दिलेली गोळी, आपल्याला जर ताप आला असेल तर ती गोळी आपल्या शरीरावरती काम करते आणि आपला ताप कमी होतो किंबहुना जातो. तसंच आपल्या हृदयामध्ये आलेला षड्विकारांचा ताप हा हरिनामाशिवाय जाणार नाही. म्हणून आपण हरिनाम घेतलं पाहिजे, भगवंतांचा भक्त झालं पाहिजे, म्हणजेच आपण साधू होण्याच्या मार्गावरती गेलं पाहिजे. आणि मग दुष्टांचा नाश करण्यासाठी मी युगायुगात प्रकट होतो. भगवंत, आपण एका प्लॅनेटवरती आहोत, एका ग्रहावरती आहोत, पृथ्वी या ग्रहावरती. अशा पृथ्वी एक असतील की अनेक? सूर्य एक असतील की अनेक? अनंत कोटी ब्रह्मांड नायक कृष्ण आहे. आणि मग या अनंत कोटी ब्रह्मांडांमध्ये अनेक पृथ्वी असतील, अनेक पृथ्वीवरती भगवंतांच्या लीला सुरू असतील. आजही, आत्ताही, या क्षणालाही भगवंतांची लीला कुठंतरी सुरू असेल. त्यांनी कुठंतरी ते स्वतः अवतरले असतील दुष्टांचा नाश करण्यासाठी. आणि म्हणून भगवंत या ठिकाणी म्हणतात की मी युगायुगामध्ये प्रकट होतो. कशासाठी? धर्माची स्थापना करण्यासाठी आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी. नास्तिक लोकांबद्दल प्रभुपाद म्हणतात की रावण आणि कंस या असुरांचा विनाश करण्यासाठी सुद्धा मी अवतरित होतो. त्यानंतर 9वा श्लोक आहे, जन्म कर्मचे मे दिव्यम यो वेत्ती तत्वतः त्यक्त्वा देही पुनर्जन्म नेती मामेती सो अर्जुना. प्रभुपाद भाषांतरामध्ये सांगतात, जो माझ्या जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणतो, तो देहत्याग केल्यानंतर या भौतिक जगात पुन्हा पुन्हा जन्म घेत नाही. तर हे अर्जुना, तो माझ्या शाश्वत धामाची प्राप्ती करतो. प्रभुपाद या ठिकाणी सांगतात की माझ्या जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूप. आता माझ्या जन्माचे आणि माझ्या कर्माचे दिव्य स्वरूप कसं आहे हे प्रत्येक भक्ताने समजून घेतलं पाहिजे. भगवंत कोण आहेत हा जर प्रश्न आपल्याला विचारला तर आपल्याकडून उत्तर काय येईल? श्रीकृष्ण. आपण असं म्हणायचं नाही की भगवंत ही देवता आहे, ती देवता आहे. असं म्हटलं तर मग भगवंतांच्या जन्माचं आणि कर्माचं दिव्य स्वरूप आपल्याला जाणता येईल का? नाही. आणि मग जर आपण भगवंतांचं दिव्य रूप, गुण, लीला हे जर आपण नाही समजून घेतलं तर
आपल्या मनुष्य जन्माचं सार्थक होईल का? नाही होणार. इतर प्राण्यांना सतसत विवेक बुद्धी दिलेली नाही, फक्त आपल्या मनुष्य जन्माला ती दिलेली आहे. आपल्या मनुष्य प्राण्यामध्ये एक विशेष भगवंतांनी दिलेला आहे, ती म्हणजे भगवंत कोण आहेत ते समजून घेणं. म्हणून आपण भगवंतांची भक्ती केली पाहिजे. नास्तिक जर असू तर आपल्याला वाटत असेल आपल्या मनाला की अरे माझ्या मनामध्ये खूप इतरांविषयी द्वेष आहे, राग आहे, मी जप तर करतोय पण इतरांविषयी द्वेष करतोय. राहील ते काही दिवस, पण जर तुम्ही सातत्याने हरिनाम घेत असाल तर त्या आपल्या हृदयातील ती कल्मश दूर करायचं काम कोण करतं? हरिनाम आणि भगवंत करत असतात. आणि म्हणून भगवंत भक्तांचा उद्धार करण्यासाठी आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी आपला अवतार धारण करत असतात. मग ज्यावेळी भगवंत या पृथ्वीवरती अवतार धारण करतात त्यावेळेस त्यांचा उद्देश काय आहे? भक्तांचं हित करणं, भक्तांचं कल्याण करणं आणि असुरी लोकांचा नाश करणं. आपण नेहमी पाहतो की ऐकतो पण की पूर्वीच्या काळी अनेक लोक भगवंतांच्या आणि धर्माच्या नावाखाली पशुबळी देण्याचं काम करत होते. आता वास्तविक पाहिलं तर पशुबळी हा शास्त्रामध्ये, वेदामध्ये मान्य आहे, पण त्यासाठी शास्त्रामध्ये विधी विधानं पण दिलेली आहेत. त्यासाठी काही नियम आहेत. ते नियम त्यावेळी पाळले जायचे आणि ते नियम पाळल्यामुळं त्या बळी दिलेल्या प्राण्याचं त्या ज्यावेळेस त्या विशिष्ट देवतेला त्याला अर्पण केलं जायचं आणि त्याचा बळी दिला जायचा त्यावेळेस त्या ठिकाणी सर्वांना माहितीच आहे की अश्वमेध यज्ञ असायचे किंवा त्या होमामध्ये जर एखादा प्राणी टाकला आणि योग्य मंत्र म्हटले तर त्या ठिकाणी ते शरीर लगेच संपून त्या आत्म्याला मनुष्य जन्म प्राप्त होत होता. पण त्यावेळेस ते मंत्र होते. आत्ता तेवढी शुद्धता आहे का आपल्याकडं? नाही, काही नाही. अपभ्रंश होतो आपल्याकडून, माझ्याकडूनही बोलताना अपभ्रंश होतो. आपण बद्ध जीव आहोत आणि शुद्ध होण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि जर त्या बळी देताना जर आपला मंत्र चुकला तर त्या वेदामध्ये सांगूनही त्या प्राण्याचा उद्धार होईल का? त्याला लगेच मनुष्य जन्म मिळेल का? नाही. मग कालांतराने आपल्या जिभेच्या चोचल्यांसाठी त्यावेळचे लोक त्या प्राण्यांना योग्य मंत्र न देता घरामध्येच त्याला कापून आपल्या जिभेचे चोचले पुरवू लागले. आणि मग हे ज्यावेळेस भगवंतांना सहन नाही झालं त्यावेळी भगवंतांनी बुद्धदेव यांचा अवतार घेतला आणि मग तथाकथित लोकांना सांगून दिलं की हे जे पशुयज्ञ बळी हे मान्य नाही, तुम्ही ते करायचे नाहीत. म्हणजे भगवंत एखाद्या गोष्टीसाठी ज्यावेळेस अवतार घेतात ते मानवाच्या कल्याणासाठी. म्हणूनच म्हणतात भगवंत की धर्मस्थापना करण्यासाठी. आपल्याकडूनही अशी काही कार्य होतात चुकीची. मनुष्य जन्म असूनही ते काय करायचे? आपल्या जिभेसाठी प्राण्यांना मारायचे आणि कापून खायचे. म्हणून बुद्धदेवांचा अवतार भगवंतांनी घेतला, तो मान्य आहे. नंतर पुढं ज्यावेळेस वैदिक हिंसा या तत्वांची
स्थापना करण्यासाठी प्रामाणिक प्रतिनिधींना भगवंत पाठवतात. ते कधी कधी स्वतः येतात किंवा प्रामाणिक प्रतिनिधींना भगवंत पाठवतात. श्रील प्रभुपाद हे आपले आध्यात्मिक गुरु आहेत. भगवंतांनी प्रामाणिक प्रतिनिधी म्हणून त्यांनी आपल्याला आपल्या उद्धारासाठी, जगाच्या उद्धारासाठी, कल्याणासाठी त्यांना पाठवलेलं आहे. श्रील प्रभुपादांनी कितीतरी कष्ट सहन करून आपल्यासाठी ग्रंथ लिहून ठेवलेले आहेत. श्रीमद भगवद्गीता, कृष्णा बुक, श्रीमद भागवतम, चैतन्य चरितामृत, हे ज्ञान आपल्याला दिले आहे. त्याच्या पाठीमागे त्यांचे अतोनात कष्ट आहेत आणि त्यामुळे आपण या ठिकाणी, मी या ठिकाणी आज आहे. मनुष्य जन्म असूनही जर आपण वेगळ्या मार्गाने जात असू तर भगवंतांनी दिलेले, प्रभुपादांनी हे लिहिलेले ग्रंथ आपण वाचून आपण योग्य मार्गाने जाऊ शकतो. म्हणून भगवंत म्हणतात की मी स्वतः अवतीर्ण होतो किंवा माझ्या शुद्ध भक्तांना या बद्ध युगातील जीवांच्या उद्धारासाठी मी पाठवत असतो. म्हणून श्रील प्रभुपाद या ठिकाणी आपण आठवू शकतो त्यांना की ते आपले आध्यात्मिक पिता, वडील आहेत, हेही समजून घ्यायचं आहे. त्यानंतर भगवंत म्हणतात की वर्णाश्रम पद्धती याने सुद्धा कृष्ण भावनेचा प्रचार होतो. ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, संन्यासाश्रम आणि वानप्रस्थाश्रम हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. की भगवंत म्हणतात की हे जे नियम बनवलेले आहेत ते दुसरे तिसरे कुणी बनवलेले नाहीत, ती मी बनवलेले आहेत. आणि या मार्गाने जो जातो, म्हणजे बघा, विद्यार्थी दशेमध्ये त्याने जर ज्ञानच मिळवलं, ज्ञानार्जन केलं, भौतिक संपत्ती मिळवण्याच्या दृष्टीने तर त्यांनी ज्ञानार्जन केलं पाहिजे, ज्ञान मिळवलं पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी आध्यात्मिक ज्ञान सुद्धा मिळवलं पाहिजे. अशा संस्था खूप कमी आहेत पण खूप कमी आहेत. म्हणून प्रभुपादांनी एक असं घर बनवलं आणि अशी एक शाळा उघडली आहे की त्या शाळेमध्ये आपण सर्वजण बसून हे ज्ञान ग्रहण करू शकतो आणि प्रभुपादांचे हे ग्रंथ वाचून सुद्धा आपण ज्ञान वाढवू शकतो. प्रभुपाद म्हणतात की कृष्ण भावना भावित मनुष्य हा साधू आहे. जर एखाद्या खेड्यामधला सामान्य आणि अशिक्षित जर व्यक्ती असेल आणि त्याने जर त्याच्या हृदयामध्ये कृष्ण भावना जागृत केली असेल तर तो शहरातल्या अति उच्च विभूषित शिक्षित व्यक्तीपेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. म्हणजे आपण समजून घ्यायला पाहिजे की आपण किती जरी शिक्षित आहे असं स्वतःला समजलं आणि जर आपल्या हृदयामध्ये जर भगवंतांविषयी प्रेम आणि भक्ती नसेल तर आपण त्या खेड्यातल्या अशिक्षित निरक्षर व्यक्तीपेक्षाही तुच्छ आहोत असं श्रील प्रभुपाद सांगतात. म्हणून आपण आपल्या हृदयामध्ये कृष्ण भक्ती जागृत केली पाहिजे. आणि असुरी लोक भक्तांचा नेहमी छळ करत असतात. याच्यामध्ये 2 उदाहरण आपल्याला घेता येतील की भक्त प्रल्हाद महाराज आणि कंस आणि देवकी. भक्त प्रल्हाद महाराज हे ज्या कुटुंबामध्ये जन्माला आले ते कुटुंब असुरी प्रवृत्तीचं होतं. म्हणून भक्ताला खूप यातना या ठिकाणी मिळतात. म्हणून आपणही आपल्या जीवनामध्ये जर काही आपल्याला यातना मिळाल्या तर आपण त्या सहन करायला पाहिजे. मी असे काही भक्त पाहिलेत आपल्या बारामतीमध्येच आहेत की कृष्ण भावना स्वतःला मिळावी म्हणून काही अडचणी घरामध्ये येतात. तू खूपच जप करतोय रे आणि तुला काही नियम आहेत आपल्याकडं की कांदा लसूण भाजी भगवंतांना आपण भूक दाखवल्याशिवाय प्रसाद म्हणून स्वीकारत नाही. मग तुला वेगळी कशी बनवून द्यायची? तुझं काय वेगळंच आपलं हातामध्ये माळ घेतो आणि हरे कृष्ण म्हणत बसतो. मग ज्या वेळेस त्या भक्तांना त्रास होतो त्यावेळेस ते भक्त काही विचार करून ठराविक ठिकाणी थांबतात
की मला खूप त्रास होतोय, आता ते सहन होत नाहीये. पण तसं नाही केलं पाहिजे. त्याच कुटुंबामध्ये राहून आपण तो त्रास सहन केला पाहिजे. फक्त प्रल्हाद महाराजांनी कुटुंब सोडलं का? नाही सोडलं. भगवंतांच्या नामाचा आश्रय घेतला. कंस मामा आपल्या बहिणीला काय करायला उठला? मारून टाकायला उठला. कंस हा आसुरी प्रवृत्तीचा होता, आपण ते पुढे बघणारच आहोत. आणि देवकी स्वतःची बहिणीच्या अंगावरती त्याने तलवार घेतली. म्हणजे कितीही त्रास झाला तरी आपण आपली भक्तीही सोडायची नाही आणि कुटुंब पण सोडायचं नाही. फक्त जे ब्रह्मचारी बनण्याच्या प्रयत्नात आहेत त्यांनी शिक्षण घेण्यासाठी ते केलं पाहिजे आणि ते करायलाही पाहिजे. त्यानंतर भगवंत सांगतात की मी वेगवेगळ्या धामामध्ये अवतरित होतो. श्रीकृष्ण हे आद्य पुरुष आहेत आणि विशुद्ध भक्तांचे दुःख निवारण्यासाठी ते अवतरित होतात. आणि भगवंतांचं मूळ हे वृंदावन आणि या वृंदावनामध्ये पाहण्याची विशुद्ध भक्तांची इच्छा असते आणि त्यांच्या इच्छेखातर सुद्धा मी अवतरित होत असतो. हे एक त्या मागचं भगवंतांचं प्रयोजन आहे. भगवंत हे पूर्ण पुरुषोत्तम आहेत. श्लोक आहे, ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. आपण जर पृथ्वीला एका टोकापासून सुरुवात केली भ्रमण करायची तर आपण परत त्याच ठिकाणी येऊ. म्हणजे ते पूर्ण होत असतं, अपूर्ण कधी राहत नाहीत. भगवंतांपासून किती जरी अवतार आले, भगवंतांपासून पहिला अवतार येतो म्हणजे महाविष्णू आणि महाविष्णूंपासून नंतर गर्भोदकशाही विष्णू, नंतर क्षीरोदकशाही विष्णू आणि त्यांच्यापासून पुन्हा हा सर्व विस्तार. तरीही भगवंत पूर्णच राहतात, ते कधीही अपूर्ण नाहीत. म्हणून या श्लोकातून आपण समजून घेऊ शकतो की भगवंत हे परिपूर्ण आहेत. या ठिकाणी आपण भक्ती करतो आणि भक्तीतून नेहमी मुक्तीची अपेक्षा करतो. मुक्ती ह्या आहेत त्या भगवंतांच्या कधी कधी इच्छा वाटते, अरे भगवंता किती सुंदर आहेत आणि मग भगवंतांसारखंच मला शरीर प्राप्त झालं तर, भगवंतांच्या धामातच मला मुक्ती मिळाली तर. मग या ज्या मुक्तीच्या अपेक्षा आहेत त्याचे पण स्तर आहेत की सायुज्य मुक्ती, सामेप्य मुक्ती, सारोप्य मुक्ती आणि सालोक्य मुक्ती, ह्याही मुक्ती आहेत. परंतु एक भक्त भगवंतांना ह्या मुक्ती कधी मागत नाहीत. कारण या देवी देवता सुद्धा जर आपल्याला आपण एखादं पुण्यकर्म केलं आणि पुण्यकर्म केल्यानंतर आपल्याला जर एखाद्या देवी देवतेचं शरीर प्राप्त झालं, आपण जर स्वर्गामध्ये निवास केला असं समजूया, तर त्या स्वर्गामधून सुद्धा आपल्याला ज्यावेळेस आपलं पुण्याचं माप संपेल त्यावेळेस पुन्हा या पृथ्वीवरती ढकलून दिलं जातं. मग पुण्यकर्म करून आपण देवी देवतांचं शरीर मिळवून काही उपयोग होणार नाही. म्हणून आपण विचार करतो की भगवंता मला तुझ्या धामामध्ये तुमची सेवा करण्यासाठी, तुमच्या भक्तांची सेवा करण्यासाठी यायचं आहे आणि इथं पण भक्त आहेत. आपण या ठिकाणी सुद्धा प्रामाणिकपणे सेवा जर केली तर भगवंत आपल्याला या बसलेल्या ठिकाणी धामामध्ये घेऊन जाऊ शकतात. कोणाकोणाला विश्वास आहे? बाकीच्यांना विश्वास नाही. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज डोळ्यापुढचं उदाहरण आहे आपलं. खूप काही वर्ष झालेली नाहीत, 300-350 वर्ष झाले असतील. त्यांनी भक्ती केली आणि बसल्या ठिकाणी त्यांनी हरिनाम घेऊन मुक्ती मिळवली. मग बाकीच्यांनी पण हात वर करायला पाहिजे आता इथून पुढे, कारण हरिनाम हे किती महत्त्वाचं आहे. आणि भगवंत जर तुम्ही शुद्ध आणि निर्मळ मनाने जर नामस्मरण घेतलं
भक्तांची सेवा केली तर ते आपल्याला त्यांच्या धामामध्ये घेऊन जाऊ शकतात. आणि एकदा का भगवंतांच्या धामामध्ये गेलो तर पुन्हा पतन होत नाही. आत्ता आपलं पतन झाले म्हणून आपण या ठिकाणी आलोय आणि सुरुवात केली 84 लक्ष प्रकार जीव त्याच्यामधून, आणि मग आपण या ठिकाणी बसलेलो आहोत. आणि मग भक्ती करून आपल्याला आता भगवंतांचं पुन्हा धाम मिळवायचं आहे आणि पुन्हा या भौतिक जगामध्ये यायचं नाही. आणि भगवंतांची ही अनंत रूपे आहेत. भगवंत भगवत धामात प्राप्ती करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागतो. भगवत धामात जाण्यासाठी संत तुकाराम महाराजांचं उदाहरण घेतलं, श्रील प्रभुपादांकडे जर आपण पाहिलं त्यांचं जीवन सगळं, तर सहजासहजी त्यांना ते प्राप्त झालं का? नाही. खूप खडतर तपश्चर्या आहे. आपलं हृदय शुद्ध ठेवलं पाहिजे, इतरांविषयी मनामध्ये द्वेष ठेवला नाही पाहिजे, भगवंतांच्या भक्तांची सेवा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आणि विशेष म्हणजे एकामेकाबरोबर भांडलं नाही पाहिजे. आपण काही कुत्री मांजरं नाहीत भांडायला इथं आलो. ते खूप आपल्या हृदयामध्ये आपण ठसवून ठेवायचं. आपल्या घरामध्ये पण आपण भांडतो कुत्र्या मांजरांसारखं, नाही भांडलं पाहिजे. आपण आपल्या सतसत विवेक बुद्धीला विचारायचं की वस्तू प्रिय आहे का व्यक्ती प्रिय आहे? कोण प्रिय आहे? व्यक्ती प्रिय आहे. वस्तू 10 वेळा मिळतील. एखाद्या नव्या कोऱ्या कारवरती जर मुलाने स्क्रॅच मारला तर वडिलांना राग येतो आणि तो खाडकन कानाखाली मारतो. तो भक्त नाही म्हणून. भक्त असं करत नाही. तो म्हणेल ठीक आहे, इट्स ओके, काय हरकत नाही. पण जर आपण त्या मुलाच्या कानाखाली मारत असू त्यावेळेस विचार करायला पाहिजे, ही वस्तू मी 4 वेळा विकत घेईन पण व्यक्ती नाही. म्हणून व्यक्ती खूप महत्त्वाचा आहे. मग घरातला आपण जसा विचार करतो तसाच विचार या आपल्या प्रभुपादांच्या घरामध्ये करायचा आहे. प्रभुपादांचं हे विश्वघर आहे जे आपल्याला दिलंय, आणि त्या घरामध्ये तर आपण प्रत्येकाची कितीतरी विचार वेगवेगळे घेऊन आपण या ठिकाणी येतोय. आणि मग एखादा म्हणतो अरे तो दिसायलाच चांगला नाही, मला आवडतच नाही, मी त्यासंग हरिबोल नाही करणार. एखादा भक्त माझा ऐकतच नाही, मग त्याच्याशी बोलायचंच नाही. मग ह्या गोष्टी करण्यासाठी जर आपण इथं आलो तर भगवंत म्हणतील काय, घरी पण तेच करत होता आणि माझ्या घरी येऊन सुद्धा तू तेच करतो, मग आता इथंच राहा. भगवंत म्हणायला तयार आहेत, मग आता तू इथंच राहा. म्हणून आहेत, माझ्या हृदयामध्ये आहेत आणि कदाचित तुमच्या हृदयामध्ये कमी असतील, ते घालवण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. साधू संतांनी प्रयत्न केला, श्रील प्रभुपादांनी प्रयत्न केला, आपणही प्रयत्न करायला पाहिजेत. आणि मग प्रभुपाद आहेत वरती आपला हात धरून घेऊन जायला. पण सगळ्यात महत्त्वाचं काय शुद्ध झालं पाहिजे? आपलं हृदय. मग कधी कधी पती पत्नीमध्ये सुद्धा पटत नसेल, सासू सुनेमध्ये सुद्धा पटत नसेल, वडील मुलगा यांच्यामध्ये सुद्धा पटत नसेल, भाऊ भाऊ यांच्यामध्ये सुद्धा पटत नसेल, त्या ठिकाणी आपण समजून घ्यायचंय की आपण या ठिकाणी आलोय कशासाठी? पटत का नाही? वस्तूमुळं. बघा, या भौतिक जगातील एका वस्तूमुळं पटत नाही. तुम्ही म्हणता आमचे विचार जुळत नाहीत. विचार जुळत नाही त्याला एक वस्तू कारण आहे. मग ती भौतिक असेल किंवा आणखीन तुम्ही कोणती विचारात धरलेली असेल, तर ती गोष्ट आपण नेहमी मनामध्ये ठेवायची आहे की वस्तू महत्त्वाची नाही. कोण महत्त्वाचं आहे? व्यक्ती. म्हणून आजपासून आजपर्यंत जे काही भांडण झालं असेल ते सगळ्यांनी पटापट विसरून जा. मला माहिती आहे ते नाही लगेच विसरणार,
पण विसरून जायलाच पाहिजे. जर आपल्याला एक साधू वृत्तीचं हृदय जर बनवायचं असेल, जर आपल्याला जर आपलं हृदय शुद्ध नसेल तर तुमच्याकडून भक्तांची सेवा पण नाही होणार. आणि मग भक्तांची सेवा करून आपल्याला भगवंतांची सेवा करायची. तुम्ही जर भक्तांची सेवा करत नसाल तर भगवंत म्हणतील का आता ये माझं ड्रेसिंग कर, मिळेल का सेवा आपल्याला? नाही. भगवंत बघतात तुझं हृदय शुद्ध होतंय का, तू भक्तांची सेवा करतोय का. मग तो भक्त कुठल्या जातीचा असू देत, कुठल्या वर्णधर्माचा असू देत, काळा असू देत, गोरा असू देत, माताजी असू देत, नाही तर प्रभूजी असू देत. आपण या ठिकाणी प्रभुपादांनी खूप छान संकल्पना दिली. माताजी, प्रभूजी. माताजी म्हणजे आई. जे स्थान आपण आपल्या घरच्या आईला देतो ते स्थान या ठिकाणी प्रत्येक बसलेल्या माताजींना द्यायचं आहे. मग त्या दिसायला सुंदर असत अगर नसत, त्या सुंदरतेचा आणि प्रभूजींकडे असणाऱ्या शक्तीचा काही उपयोग नाही. या ठिकाणी प्रभूजी बसलेत. प्रभूजी तुमचं नाव काय? हा, भानुदास प्रभूजी. दुपारी भेटलो होतो आम्ही आणि त्यांच्याकडे बघून सहज माझ्या मनामध्ये एक विचार केला, अरे भानुदास प्रभूजी लहानपणी तर किती सुंदर दिसत असतील. बघा, मी माझ्या मनामध्ये विचार करतोय, कारण ते आहेतच सुंदर. आणि मग त्यांची शरीरयष्टी आता इतकी चांगली आहे तर तरुणपणी किती चांगली असेल. बलयष्टी दिसायलाही सुंदर. आणि मग त्यानंतर ते आत्ता या अवस्थेमध्ये आहेत, त्यांचं सौंदर्य थोडं कमी झालंय, ते वार्धक्याकडे जायला लागलेले आहेत. त्यांचं शरीरयष्टी जी अशी होती ती सुद्धा काय झालेली आहे, कमी झालेली आहे. आणि कालांतराने ते शरीर आणखीन क्षीण होत जाणार आहे आणि क्षीण होऊन त्यांच्यातला आत्मा त्या शरीराला टाकून देणार आहे. मग आपण आपल्या शरीरावरती इतका गर्व अहम करतो, तो गेला कुठं हा विचार मी करत होतो दुपारी. आणि नंतर मग आता माताजींविषयी, काही माताजी इतक्या क्विट असतात, तो शब्द आहे लहानपणीचं सांगतोय मी. आणि मग ज्यावेळेस त्यांचं वय 16-17 येतं ते किती सुंदर दिसतात, अप्रतिम. भगवंतांनी दिलेली त्यांना ती निसर्ग दत्त देणगी आहे. आणि मग कालांतराने ते आणखीन वयस्क होतात, प्रभूजींसारखं आणखीन वयस्क होतील. त्यांचं सौंदर्य हळूहळू कमी व्हायला लागेल आणि कालांतराने त्या वृद्ध होऊन ते त्यांचं तो आत्मा, ते शरीर त्यागून देईल. मग आपण या ठिकाणी असा विचार करायला पाहिजे की आपण आपल्या शरीरावरती इतका मोह करतो. आपण तरुण असताना वृद्ध व्यक्तींचा तिरस्कार करतो. आपणही वृद्ध होणार आहोत हे आपण अक्षरशः विसरून जातो की नाही? जातो. प्रत्येकाच्या हृदयामध्ये जर स्वतःहून पाहिलं तर ह्या गोष्टी आपल्याकडून झालेल्या आहेत. म्हणून तेही आपण समजून घ्यायचे की व्यक्ती महत्वाची आहे, वस्तू नाही. आणि मग भगवंत ज्यावेळी या पृथ्वीवरती असुरी वृत्तींच्या राज्यांचा सुळसुळाट झाला, पृथ्वीला तिच्या लेकरांचा भार कधी होत नाही. ह्या भूमातेला पापाचा भार होतो, वाईट वृत्तीच्या लोकांच्या वागण्याचा भार होतो. आपण म्हणतो लोकसंख्या वाढली, अन्नधान्य कमी पडायला लागले, खूप लोकसंख्या झाली. आता त्या काही लोकांचे मी विचार ऐकतो, किती धरणी मातेला बोज झालाय. माणसांचा बोज नाही, प्राण्यांचा बोज नाही, वनस्पतींचा बोज नाही होत भूमातेला. या पापी वृत्तीच्या लोकांचा पापाचं ओझं पृथ्वीला सहन होत नाही. आणि मग भूमाता गायीचं रूप घेऊन कुठे गेली? ब्रह्मदेवांकडे. आणि ब्रह्मदेवांना सांगितलं की कंस हा खूप अत्याचार करतोय. या कंसाने यदू वंशातील यादवांचा खूप छळ करायला सुरुवात केली. आणि मग त्याने काय केलं, त्याच्या विचाराचे
जी राक्षसं होती त्याच्यामध्ये बरीच नावं तुम्हाला माहिती आहेत. प्रलंबासूर, पहिली पूतना, बकासूर, भौमासूर, ह्या सगळ्या राक्षसांची मैत्री केली आणि इतरही राजांना हरवून ताब्यात घेतलं पूर्ण भारतवर्ष. आणि ह्या भारतवर्षावरती हा कंस राज्य करू लागला. आता त्याचे हे मित्र राक्षसी वृत्तीचे, त्याच्यामुळे त्याची प्रवृत्ती आणखीही राक्षसी बनली आणि आणखीनच तो छळ करू लागला. आणि त्याचेही मित्र छळ करू लागले. कोणाचा? हे जे ऋषी मुनी पूजा करायचे, भगवंतांचं नामस्मरण गुणगान करायचे, यज्ञ करायचे, त्या यज्ञांचा भंग करणं, त्यांना अक्षरशः मारून टाकणं, सामान्य माणसांना असह्य वेदना देणं, त्याच्या मनाप्रमाणेच वागलं पाहिजे, तो म्हणल तेच केलं पाहिजे. आणि ते जर त्या ठिकाणी करत नसतील तर हा कंस त्यांचे खूप छळ करायचा, कारागृहात टाकायचा, अन्न मोजकं द्यायचा आणि उपाशी ठेवून त्यांचे खूप हाल करायचा. जर या कंस महाराजांचं जर ऐकलं नाही तर मग त्याचं हे एवढं पाप, हे एवढं पापाचं ओझं, आणि मग ते भूमातेला सहन झालं नाही. मग अशा प्रकारे ज्यावेळेस भूमाता ब्रह्मदेवांकडे गेल्या, ब्रह्मदेव म्हणाले हे माझ्याही हातामध्ये नाही. आणि मग त्यानंतर ते सर्व देवी देवता आणि भूमाता शेवटी श्री विष्णूंकडे गेले. आणि श्री विष्णू हे साक्षात कोण आहेत? कृष्ण. आपण बघितलं मगाशीच की कृष्ण श्रीकृष्णांपासून महाविष्णू, गर्भदोक्षाई विष्णू, शिरोदक्षाई विष्णू आणि कारणदक्षाई विष्णू यांचं, आणि त्यानंतर हा विस्तार आहे. भगवद्गीतेमध्ये तुम्ही सगळं विस्ताराने ऐकलं आहे, पाहिलं आहे. आणि मग श्री विष्णूंना विनंती केली गेली की परित्राणाय साधूनां विनाशायश्च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हा श्लोक सर्वांचा पाठ आहे. ती B.R. चोप्रांची कृपा आहे आपल्यावरती. सारखं दर रविवारी त्याचं कधी होते मालिका सुरू आणि मग तो श्लोक पहिला कानावरती पडायचा. मग भगवंतांना सांगतात की तुम्ही धर्म रक्षणासाठी या पृथ्वीवरती असणाऱ्या दुष्टांचा, राक्षसांचा नाश करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि भगवंत मग आश्वासन देतात की मी अवतरित होईन यदुकुळात, देवकी आणि वसुदेव यांच्या पोटी पुत्र रूपाने. आणि मग त्यानंतर सर्वांनी भगवंतांचं गुणगान केलं, स्तवन केलं आणि ते पुन्हा आले. आणि मग भगवंतांनी देवकीच्या पोटी अवतार धारण करण्याचं ठरवलं. तोपर्यंत कंस मामा म्हणतात त्यांना इकडं खूप छळ करत होता. आणि ज्यावेळेस देवकीचा विवाह वसुदेवांशी ठरला, ती स्टोरी आपल्या सर्वांना माहिती आहे. वरात चालली होती, कंस मामा रथाचे लगाम धरून बसलेला होता, देवकी आणि वसुदेव रथामध्ये पाठीमागे उभे आहेत आणि इतका आनंद, बहिणीचं लग्न होतंय आणि त्यांना आता मी सोडवायला जातोय. खूप आनंद, आपल्यालाही खूप आनंद होतो आपल्या जर बहिणीचं लग्न असेल तर. ते कंस मामाला पण खूप आनंद झाला. परंतु त्याच्या पापाचा घडा भरत आलेला असल्यामुळं त्या क्षणी वीज कडळली आणि आकाशवाणी झाली की या देवकीचा 8वा पुत्र हा तुझा काळ असेल, म्हणजे तो तुला ठार मारेल. आणि ज्या वेळेस ती आकाशवाणी त्या भावाने ऐकली त्यावेळेस तो चवताळला आणि त्याने काय केलं, तलवार उपसली एका हाताने आपल्या बहिणीचे केस धरले आणि आता तिला मारून टाकतो. तिला मारलं तर तिला मुलं होणार आहेत का? नाही. मग माझा वैरी संपला असं त्यांनी ठरवलं. आणि ते कृत्य करीत असताना वसुदेव महाराज गप्प बसतील का? नाहीत बसले. आपणही आपल्या पत्नीला जर कोणी त्रास देत असेल तर आपणही चवताळून जातो.
त्याप्रमाणे वसुदेव हे चवताळे नाहीत, कारण त्यांना माहिती होतं हा कोण आहे, कंस राजा, कंस महाराज, आणि हा आपल्याला लगेचच मारू शकतो. मग वसुदेवांनी आपल्या सतसत विवेक बुद्धीने म्हटलं की अरे मी तुझा आता मेहुणा आहे, आपले नातेसंबंध आहेत, आकाशवाणी झाली आहे, देवकीचा 8वा पुत्र तुझा वध करेल. मी तुम्हाला वचन देतो की देवकीला होणारं प्रत्येक मूल मी तुमच्या हवाली करेन. आणि मग या ठिकाणी आपण समजून घ्यायचे की कंस मामाने ते मान्य केलं आणि त्या ठिकाणी दोघांनाही सोडलं. पण हे जे राजनैतिक हे जे राजे असतात ना, प्रभुपादांनी दिलेलं आहे की राजनैतिक आणि स्त्रिया यांच्यावर कधीही विश्वास ठेवू नये. माझ्या मनाचं वाक्य नाही, प्रभुपादांनी दिले. पण मी पुढे सांगतो, जे श्रील प्रभुपादांच्या आंदोलनामध्ये येतात राजनैतिक आणि स्त्रिया, माताजी त्या सोडून. कारण माझ्या हृदयामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद विकार आहेत. प्रत्येकाच्या असू शकतील, काहींच्या नसतीलही, तुमच्या नसतील मी असं समजूया. या मंदिरामध्ये बसलेल्यांच्या कोणाच्याही हृदयामध्ये नाहीत. पण जे भक्तिविहीन जे आहेत ना, त्यांच्यावरती कधीही विश्वास ठेवू नका. ते कधी धोका देतील हे सांगता येत नाही. कंस मामांनी सांगितलं ठीक आहे तुम्हाला सोडून देतो. पुन्हा मनामध्ये विचार आला, यांना सोडून देतोय खरं, पण हे पुन्हा पळून गेले तर. पण तसं नाही. त्या देवकी आणि वसुदेवांना कंस मामाने काय केलं, पुन्हा कारागृहामध्ये पाठवलं. आणि मग या दोघांच्या पोटी येणारं प्रत्येक मूल हे कंस मामाला मिळवून द्यायचं आहे. तो त्याचं काय करेल ते करेल. मग कंस मामाने म्हटलं की अरे काय करायचंय, 8वा पुत्र मारणार आहे ना. मग ह्या मुलाला कंस मामाने माघारी द्यायचा प्रयत्न केला. पण भगवंतांचं कार्य आहे, कंस मामाच्या पापाचा घडा पटपट भरला पाहिजे, पृथ्वीला पापातून मुक्त केलं पाहिजे. म्हणून नारद मुनींचं अवतरण त्या ठिकाणी. नारायण नारायण नारायण. नारद मुनी म्हणाले अरे अरे वेड्या काय करतोय तू हे. गुलाबाचं फूल दिलं हातामध्ये आणि सांगितलं या गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या मोज. सुरुवात केली 1 2 3 4 5 6 7 8. मग इथून मोज 1 2 3 4 5 6 7 8. कोणती पाकळी पहिली आणि कोणती पाकळी 8वी येईल का सांगायला म्हटले नाही. मग कंसाच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला, अरे हा 8वा नसून तोच 8वा जर पहिल्यांदा जन्माला आला भगवंत, तर विष्णू आले तर मी त्याला आत्ता ठार मारतो. म्हणून मग कंस मामाच्या पापाचा घडा भरण्यासाठी नारद मुनींनीही हातभार लावला भगवंतांच्या कार्यामध्ये. आणि मग कंसाने त्याच्या क्रूर हृदयाने त्या देवकी आणि वसुदेवांच्या त्या पहिल्या मुलाला ठार मारलं. आणि अशा पद्धतीने प्रत्येक वर्षी होणाऱ्या प्रत्येक मुलाला वसुदेव हे कंस मामाच्या हातात देऊ लागले. कारण कंस मामाला पण अगोदरच माहिती होतं की हा वसुदेव हा खूप धर्मनिष्ठ आणि प्रामाणिक आहे, तो फसवणार नाही. आणि मग या पद्धतीने भगवंत अवतरित होणार आहेत. म्हणून भगवंतांनी अगोदरच सांगितलं होतं शेष अवतार, आणि मायादेवीला सांगितलं होतं की तू काय कर, देवकी आणि वसुदेव यांच्या हृदयामध्ये शेष अवतरित होतील. भगवंत येताना हे एकटे कधी येत नाहीत, ते कधीही एकटे अवतार घेत नाहीत. जसं की समजा बारामतीमध्ये जर पंतप्रधान यायचे झाले तर त्यांच्याबरोबर अनेक मंत्री, त्यांचे PA, त्यांचे सहकारी, पोलीस, असा बराच फौज फाटा येतो ना.
त्याच पद्धतीने भगवंत जर आपल्या या पृथ्वीवरती अवतरित होणार असतील तर त्यांचा सर्व फौज फाटा येत नसतो. श्री विष्णूसुद्धा येतात. म्हणून चतुर्भुज रूपाने श्री विष्णूसुद्धा त्या मथुरेमध्ये कारागृहामध्ये प्रकट झाले होते. आणि ज्यावेळेस शेषांनी आपला पहिला अवतार धारण केला देवकीच्या गर्भामध्ये, त्यावेळेस देवकी माता इतक्या सुंदर आणि इतक्या प्रसन्न आणि तेजस्वी दिसत होत्या की ते तेज जे आहे ते वसुदेवांना माहिती झालं. परंतु जसं की एखाद्या ग्लासामध्ये किंवा एखाद्या माठामध्ये जर विस्तव टाकला तर त्याची प्रकाशमानता बाहेरच्या लोकांना समजते का? नाही. तसं देवकीच्या हृदयामध्ये जो प्रकाश होता तो इतरांना काही समजला नाही, फक्त वसुदेवांना ते माहिती झालं. कारण शेष जे आहेत ते पहिल्यांदा वसुदेवांच्या हृदयामध्ये प्रकट झाले आणि त्याच्यानंतर देवकींच्या हृदयात. आणि त्यानंतर मग मायादेवीला सांगितलं की हा जो माझा अवतार आहे तो तू काय कर, रोहिणींच्या गर्भामध्ये स्थापन कर. आणि मग ते कार्य मायादेवींनी केलं. आणि मग त्यानंतर भगवंतांचं अवतरण. आपण बऱ्याच कथा ऐकल्यात, बऱ्याच गोष्टी पाहिल्यात की भगवंत देवकीच्या पोटी, म्हणजे जसं आपला जसा सर्वसामान्य जन्म होतो आपल्या मातेच्या गर्भातून, तसं भगवंतांचं झालेलं नाही. हे एक आपण या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. भगवंत चतुर्भुज श्री विष्णू रूपामध्ये त्या ठिकाणी अवतीर्ण झाले आणि देवकी आणि वसुदेव यांना दर्शन दिलं. त्यावेळेस मायादेवीचं आवरण होतं, परंतु त्यांना ते दर्शन झालं आणि मग भगवंतांनी सांगितलं की आता माझा हा 8वा अवतार आहे आणि मी पुत्र रूपाने काय करणार आहे, तुमच्या उदरी जन्म घेणार आहे. आणि मग हे सांगितल्यानंतर वसुदेव आणि देवकींनी त्यांना प्रणाम केला आणि भगवंत प्रथमतः वसुदेवांच्या हृदयामध्ये प्रकट झाले, त्यांचं पूर्ण शुद्धीकरण. आणि त्यानंतर देवकी मातेच्या हृदयामध्ये प्रकट झाले, देवकी माता यांचं शुद्धीकरण. त्यानंतर खूप सुंदर छान अशा बालरूपामध्ये भगवंत देवकीच्या शेजारी प्रकट झाले, बालरूपामध्ये. जय श्री कृष्ण भगवान की जय, कन्हैया लाल की जय. आणि मग भगवंतांचं त्या ठिकाणी अवतरण झालं. त्यांची इच्छा होती. आता हे देवकी आणि वसुदेव हे पूर्वजन्मामध्ये कोण होते? कृष्णीगर्भ आणि सुतपा. त्यांनी भगवंतांना प्रार्थना केली होती की भगवंता, त्यांनी अगोदर 13,000 वर्ष तपश्चर्या केली. किती वर्ष? 13,000 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर भगवंत समोर प्रकट झाले आणि त्यांनी सांगितलं की तुमची काय इच्छा आहे. तर ते म्हणाले की तुम्ही आम्हाला पुत्र रूपाने प्राप्त व्हावे, तुमच्यासारखा दिव्य पुत्र आम्हाला असावा. आणि मग ती इच्छा भगवंतांनी पूर्ण करण्यासाठी श्रीकृष्णांचा अवतार घेतला. मग मला सांगा, आपण जर म्हणत असू की भगवंता तुमच्यासारखा पुत्र मला पाहिजे, तर आपल्याला 13,000 वर्ष तपश्चर्या करावं लागेल. कृष्णी आणि सुतपा व्हावं लागेल. आपल्याकडे किती वर्ष? 100 वर्ष धरून चालूया. त्यातले आपले राहिलेत किती, त्याचा विचार करूया. आणि मग तपश्चर्या कधी करणार, सकाळी का संध्याकाळी, तो एक विचार करूया. आणि मग सकाळी संध्याकाळी राहिलेल्या वेळेमध्ये जप करू का तपश्चर्या करू, तो पण विचार करूया. आणि मग प्रभुपादांनी तर किती छान आपल्यावरती कृपा केली आहे. फक्त नामस्मरण कर, तुझा उद्धार होईल. आपण जर असं डोळे मिटून जर इथं बसलो आणि जर डुलकी लागलीच तर घरचे हुडकत येतील, गेला होता मंदिरला कुठे.
मग तिथं पण आपली तपश्चर्या खंडित होईल, नाही होऊ शक्य ते. आणि मग भगवंतांसारखा पुत्र, भगवंतांसारखा बंधू, भगवंतांसारखा मित्र जर आपल्याला हवा असेल तर आपण प्रामाणिकपणे हरे कृष्ण महामंत्राचा जप करायलाच हवा. वेळात वेळ काढून जप करा. वेळ काढाच म्हणतो मी, वेळ काढाच. बरेच जण मीच म्हणतो मला वेळच मिळत नाही. अक्षरशः मी विचार करतो दिवस पुरतच नाही. बऱ्याच भक्तांचे तेच मत आहे, तेच विचार आहेत, आम्हाला दिवसच पुरत नाही. आणि आपले मित्र मात्र पिक्चरला जा, फिरायला जा, हिल स्टेशनवर जा, काय काय करतात. त्यांच्याकडे वेळ खूप असतो आणि आपल्याला मात्र वेळच पुरत नाही. ही आपली अग्नी परीक्षा आहे असं आपण समजून चालू. आपली परीक्षा चालू. भक्ती करायची ना, नामस्मरण करायचे. नामस्मरण करायचं असेल ना तर तुमच्याकडे काय पाहिजे, थोडा तरी वेळ काढायला पाहिजे. आणि जर आपण या मनुष्य जन्मामध्ये थोडा जरी वेळ काढत नसू ना तर हा आपला मनुष्य जन्म वाया गेलाच म्हणून समजा. डॉक्टरांनी दिलेली गोळी आपण फेकून दिलीच म्हणून समजा. मग शुगर झालेल्या व्यक्तीची काय अवस्था होते गोळी जर नाही खाल्ली तर. बापरे, मी तर माझ्या डोळ्यांनी पाहिले, खूप भयानक अवस्था होते शुगर झालेल्या व्यक्तीची. रागाने जर गोळी नाही घेतली तर होतं कधी कधी असं. पण मग रागाने जर आपण हरिनाम टाकून दिलं तर मग आपली काय अवस्था होईल. भगवंत म्हणतील थांब आता तू पाठीमाग, इतके भक्त बसले त्यांच्याकडे मला बघू दे, ते हरिनाम घेत आहेत. आणि मग इतके सुंदर भगवंत देवकी माता यांच्या शेजारी प्रकट झाले. त्या कारागृहामध्ये असा छान लख्ख प्रकाश पडलाय. काल कोठडी अंधार आणि त्याच्यामध्ये लख्ख प्रकाश, फक्त भगवंतांच्या दिव्य कांतीमधून निघणारा तो दिव्य प्रकाश. आणि मग लगेच भगवंत पुन्हा चतुर्भुज रूपामध्ये येऊन वासुदेवांना सांगतात की तू काय कर, माझी योग माया ही, या योग मायेने नंद महाराजांच्या घरी जन्म घेतलेला आहे, तू पटकन मला घेऊन जा आणि त्या योग मायेला घेऊन ये. आणि मग तो भगवंतांचा आदेश त्यांनी मान्य करून लगेचच भगवंतांना टोपलीमध्ये घेतलं. आणि मग बाहेर जायचं कसं, तर ती भगवंतांनी व्यवस्था करून ठेवलेली होती. क्षणामध्ये त्या पहारेकऱ्यांना कधी झोप येत नव्हती. रात्रीचे पहारेकरी वेगळे, दिवसाचे पहारेकरी वेगळे, परंतु ते रात्रीचे पहारेकरी असताना सुद्धा भगवंतांच्या माया, योग मायेच्या शक्तीमुळे त्यांना काय लागली, झोप लागली. आणि मग इतके मोठे जाड साखळदंड ते सुद्धा गळून पडले, दरवाजे उघडले आणि भगवंतांना वाट करून दिली योगमायेने. वसुदेवांनी भगवंतांना टोपलीमध्ये घेतलं आणि अंधाऱ्या रात्री ते नंदगावकडे जायला निघाले. आणि त्याच वेळेला पाऊसही कोसळत होता, अंधारही होता. आणि ती वाट पूर्ण करण्यासाठी वसुदेव महाराज भगवंतांना घेऊन निघाले. आणि मग यमुना माता तर इतक्या आनंदित झाल्या होत्या की कधी येत नव्हता एवढा पूर यमुना मातेला आला की आता भगवंत माझ्या भेटीसाठी येत असल्यासारखं आणि मी भगवंतांचे चरण स्पर्श कसे करीन, हा यमुना मातेच्या मनामध्ये विचार. आणि मग वसुदेव पाहतात इतका पूर आलेला आहे मोठा, तरीही भगवंतांना पोचवायचं आहे म्हणून ते प्रवेश करतात यमुनेमध्ये. पाणी हळूहळू वाढत गेलं, पाणी वाढायलाच लागलं, कारण यमुना मातांना भगवंतांचं चरण स्पर्श करायचा आहे, अभिषेक करायचा आहे. आणि मग वसुदेवांनी हातात घेतलेल्या भगवंतांना टोपलीमधल्या डोक्यावरती घेतलं. आणि मग डोक्यावर घेतल्या शेष नाग जे आहेत त्यांनी आपले फणा असे भगवंतांवरती विस्तारले, जेणेकरून भगवंतांना पाऊस लागू नये. भगवंतही त्यांच्याकडे पाहून हसले. आणि मग यमुना मातांची चळवळ चालली की कधी भगवंतांच्या चरणांना स्पर्श करेन, कधी भगवंतांच्या चरणांचा अभिषेक करेन.
आपल्या मनामध्ये सुद्धा असेच विचार यायला पाहिजे की कधी मी भगवंतांच्या मंदिरामध्ये जाईन आणि कधी भगवंतांचं दर्शन घेईन, कधी मी भगवंतांची सेवा करेन. यमुना माता भगवंतांच्या चरणांना अभिषेक करून सेवा करतात. आपण आपल्या या प्रभुपादांच्या मंदिरामध्ये येऊन जी मिळेल ती सेवा, स्वेच्छेने काही पण नाही, जी मिळेल ती सेवा करून भगवंतांची सेवा करायचा प्रयत्न केला पाहिजे. मी मगाशीच सांगितलं, मिळेल तरच ती सेवा. जर तुम्ही मनाने काहीतरी करायला जाल तर कुठंतरी गोंधळ होईल, मग तुम्हाला कोणीतरी काहीतरी बोलेल आणि मग तुमच्या मनाला ठेच पोहोचेल आणि मग तुम्ही घरी निघून जाल. म्हणून मी म्हणतो की मिळेल तरच ती सेवा. आणि मग आपण प्रश्नसुद्धा विचारू शकतो की प्रभूजी काही सेवा आहे का? नसेल तरी, फरशी क्लीन असेल तरी म्हणायचं प्रभूजी काही सेवा आहे का? तुम्हाला दुसरी एखादी सेवा मिळेल, नक्कीच मिळेल. भगवंत पाहत असतात की माझा भक्त हा माझ्या सेवेसाठी किती तडफडतोय. यमुना माता तडफडत होत्या, त्या पाहत होत्या कुठून मी उडी मारू आणि कुठून भगवंतांच्या चरणांना अभिषेक करू, कसा स्पर्श करू. आणि मग ज्यावेळी वसुदेवांच्या पाणी येतं इथपर्यंत, त्यावेळेस पटकन लाट येते आणि भगवंतांना अभिषेक करते आणि तत्क्षणाला यमुनेचं पाणी दुभंगतं आणि वसुदेवांना मार्ग मोकळा होतो. आणि मग पट 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 वसुदेव चालत जातात. भगवंतांनी सांगितलं होतं की यशोदा माता यांच्या उदरी माया अवतीर्ण झाली आहे, तर त्या प्रसव वेदनेमुळं त्या शांत झोपलेल्या असतील, त्याचा फायदा घेऊन तू काय कर, मला त्या ठिकाणी त्यांच्याकडे दे आणि योगमायेला घेऊन ये. आणि मग दरवाजेही आपोआप उघडेल. वासुदेव गेले, भगवंतांना त्या ठिकाणी ठेवलं, योगमायेला आपल्या हातामध्ये घेतलं, पुढे गेले. भगवंत पुन्हा बघतात, त्यांच्या डोळ्यातून ते अश्रू. खूप छान प्रसंग आहे. श्रील प्रभुपादांनी श्रीकृष्ण या बुकमध्ये लिहिलं आहे. कोणी कोणी हे पुस्तक वाचले, ग्रंथ कोणी कोणी वाचलाय हा? खूप छान आहे. सारखा सारखा वाचावा असा आहे. आणि मला ती सेवा मिळाली आहे म्हणून मी तो पुन्हा वाचला. तर याच्यामध्ये खूप छान वर्णन दिलं आहे. आणि मग वसुदेव त्या योगमायेला घेऊन येतात. तोपर्यंत कंस मामा आणि त्या कंस मामाला जे स्वप्न आणि जे दृश्य दिसतात ते इतकी भयावह असतात की त्याला झोपही येत नाही. क्षणाक्षणाला मृत्यूच आता होतो की काय माझा, हा भास कंस राजाला होत होता. म्हणून तो कंस राजा न झोपता त्या क्षणाला त्या कारागृहाकडे जायला निघतो. आणि तेवढ्याच ओढीने की कंस मामाला माहिती होतं का काय आणि आता पुढं काय होईल, जसं आपल्या मनामध्ये काहूर निर्माण होतं त्या पद्धतीने वसुदेवांच्या मनामध्ये निर्माण झालेलं होतं. तरी पण भगवंतांनी सांगितलं होतं की तू काहीही काळजी करू नको, मी साक्षात भगवंत या सृष्टीचा करता तुझ्या उदरी जन्माला आलेला आहोत, तू कंस मामाला सुद्धा भिवू नकोस. आणि मग ते कधी भीत नाहीत. मग आपणही असं समजायला पाहिजे की आपण ज्या मार्गावरती चालत आहोत तो मार्ग पापाचा आहे का? नाही, तर तो मार्ग साक्षात जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणी, जे जगन्नाथजी म्हणजे साक्षात कृष्ण आहेत, त्यांच्या भक्तीचा हा मार्ग आहे. आणि त्या मार्गावरती जर आपण चालत असू तर घाबरायचं काही कारण नाही. कोणी मी नाही केशवपन केलं, पण ब्रह्मचारी करतात तर त्यांच्याकडे बघून कधी आपण मनामध्ये असं म्हणायचं नाही की अरे ह्यांनी केस हे केलेत. तिलक लावून जर कोणी जात असेल तर आपल्या मनामध्ये आपण कधी असं म्हणायचं नाही की अरे ह्यांनी काय तिलक लावलाय. तिलक लावणं म्हणजेच भगवंतांच्या भक्तीचा प्रचार करणं आहे. ज्यावेळेस आपल्याकडे कोणी बघतात भक्त किंवा इतर, त्यावेळेस तिलक लावलेलं बघितल्यानंतर त्यांच्या मनामध्ये काय विचार होतो, काय विचार येतो की हा कोण आहे? कृष्ण भक्त आहे, श्री विठ्ठल भक्त आहे, की त्यांनी तो तिलक लावलेला आहे, तुलसी पत्र काढलेलं आहे या ठिकाणी.
काही शिका राखतात, त्यांनी शिका राखली तरी जरी समोरून तिलक नाही दिसला, पाठीमागून जरी शिका दिसली तरी म्हणतात अरे हा कृष्ण भक्त आहे. पण अलीकडे ती फॅशन चालली आहे. म्हणून काही गोष्टी सुद्धा आपण, भक्त हा नेहमी चाणाक्ष असला पाहिजे. कसा असला पाहिजे? चाणाक्ष. पाठीमागून शिका आहे आणि मग तो भक्तच असेल, नीट निरीक्षण करून त्याला पारखा, म्हणजे आपली फसगत होणार नाही. संसारामध्ये अशा काही गोष्टी आहेत की एका भक्ताने चाणाक्ष वृत्तीने राहून सगळं पारखलं पाहिजे. भक्त म्हणजे एकदम साधा भोळा आणि एकदम शांत वृत्तीचा असंही राहून चालत नाही. पण भगवंत म्हणतात जो एकदम भक्त साधा भोळा शांत वृत्तीचा असेल, त्याच्या मनामध्ये जर काही द्वेष नसेल तर भगवंत त्याला पहिलं स्वीकारतात. आणि जो भक्त ज्याच्या मनामध्ये कपट कूटनीती चालत असेल, एखाद्या भक्तांविषयी किंवा इतरांविषयी काहीतरी करण्याचा प्रयत्न त्याच्या मनामध्ये चालत असेल तर भगवंत त्याचा विचार नंतर करतात, त्याचं शुद्धीकरण झाल्यावरती, तोपर्यंत करत नाही. म्हणून आपण आपलं हृदय नेहमी कसं ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे? तुम्हीच ठरवा आता. आणि मग वासुदेव पटपट पटपट चालत येत आहेत आणि कंस मामा पण कारागृहाच्या दिशेने निघतोय. कंस मामाच्या मनामध्ये भीती आहे की आता हा 8वा पुत्र काय करेल? माझा घात करेल, म्हणून त्यालाच मी पहिल्यांदा मारतो. म्हणून तो त्वेषाने तलवार हातात घेऊन तो कारागृहाकडे जातो. पाहतो तर काय? दरवाजे उघडे. त्याने पाहिलं, पुढे गेला तर दरवाजा बंद आहे. हे असं कसं काय? वासुदेव आतमध्ये पोहोचलेत आणि मग देवकी माता, ते बाळ, ती मायादेवी हातात घेते आणि म्हणते की अरे भाऊ, ही तर मुलगी आहे, तुझा तर वध करणारा हा मुलगा आहे, ही 8वी मुलगी जन्माला आली आहे, तू नको रे मारू हिला. ती करून किंकाळी सुद्धा त्या भावाला काय वाटलं नाही त्याचं. पटकन त्या कंस महाराजांनी त्या मुलीला हातामध्ये घेतलं आणि 7 मुलांना जसं मारलं त्याप्रमाणे मारण्याचा प्रयत्न करणार तेवढ्यामध्ये त्या मायादेवीने तिचं अष्टभुजा रूप धारण केलं आणि मग कंसाला झापलं. मायादेवी म्हणाली की अरे, तुझा काळ हा जन्माला आलेला आहे आणि तू मला काय मारतोस? मी कोण आहे? मायादेवी. मी कोणाच्याच हाती लागत नाही, तुझ्या काय हाती लागणार? आणि मग ते सगळं सांगून झाल्यानंतर मायादेवी अदृश्य होतात आणि मग तेव्हापासून कंस मामा काय होतो? भयभीत होऊन 24 तास भगवंतांचं चिंतन. आता कृष्ण जन्माला आलेला आहे आणि आता माझा मृत्यू निश्चित आहे. 24 तास चिंतन. प्रभुपाद या ठिकाणी सांगतात की भययुक्त भीतीने आणि रागाने केलेली भक्ती. आता तुम्ही म्हणाल कंस मामा 24 तास कृष्ण भक्ती, कृष्ण कृष्ण करत होता म्हणजे ती किती मोठा महान भक्त झाला. परंतु द्वेषाने रागाने केलेली भक्ती भगवंत मान्य करत नाही. तर कृष्ण भावना भावित होण्यासाठी तुमचं हृदय पण तेवढं शुद्धच पाहिजे. सारखा शब्द येते बघा, हृदय शुद्धीकरण, हृदय शुद्धीकरण, हृदय शुद्धीकरण, कारण खरंच ते आवश्यक आहे. आणि मग कृष्ण मामा वेगवेगळे योजना आखतो आणि मग भारतवर्ष त्याने तयार केलं होतं राक्षसांना गोळा करून. चांगले चांगले राजे होते का? नाही. जे चांगले राजे होते ते दुसऱ्या प्रांतामध्ये निघून गेले होते त्या कंस मामाच्या भीतीने. आणि मग कंस मामा विचार करत होता की कृष्णांचा जन्म झालाय, त्याला मी कसं मारू? कारण विष्णूंचा जन्म झालाय, कृष्णांचा जन्म झालाय, तो तर माझा कोण आहे? वैरी. त्याला ठार मारायचंय. म्हणून मग सुरुवातीला त्याने कोणाला पाठवलं? बऱ्याच जणांच्या मुखातून खूप छान नाव आलं, पूतना. तर ती जी पूतना आहे त्या पूतनेने
भगवंतांना ठार मारण्यासाठी काय काय केलं हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. आणि मग त्यानंतरचा भाग आपण, जर मला सेवा मिळाली तर आपण ती सेवा करूयात. तर या ठिकाणी आपण अजून एक पाहू शकतो की भगवंतांना आपलं करण्यासाठी, प्राप्त करण्यासाठी देवकी मातांनी खूप 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 तपश्चर्या केलेली आहे. असं म्हणतात की मी ऐकले प्रभूजींकडून, प्रभू नंददुलाल प्रभूजींच्या प्रवचनामधून, की देवकी ही श्रीराम यांच्या अवतारामध्ये कोण होत्या? कैकेयी माता होत्या. आणि मग कैकेयी माताला सुद्धा सांगितलं होतं की तू माझी ही इच्छा पूर्ण कर, तरच दशाननाचा काय होईल? वध होईल. मग कितीही ती कठोर वाणी असेल तर तू ती मान्य कर आणि काय कर, मला वनवासाला पाठव. आणि मग ती इच्छा पुन्हा पूर्ण व्हावी म्हणून परत भगवंत देवकी मातेच्या उदरी जन्माला आले. आणि मग उद्या 22 तारखेला आपलं सर्वांचं इतकं मोठं सौभाग्य आहे की ज्या कारणासाठी कितीतरी आपल्या वंशजांनी, बांधवांनी, पूर्वजांनी आपले बळी दिले असतील की श्रीराम अयोध्येमध्ये श्रीरामांचं भव्य मंदिर उभा राहावं त्यासाठी. आणि तो क्षण आपल्या सर्वांच्या पुण्याईने म्हणा किंवा चांगल्या आपल्या कर्माने म्हणा तर तो आपल्याला पाहायला मिळेल. लांब आहे ते, 22 तारखेला आत्ता निघालो तरी पोचणं अवघड आहे, पण दूरदर्शनच्या माध्यमातून तो आपल्याला क्षण पाहायला मिळेल. तर त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी माझी तरी इच्छा आहे. कारण श्रीराम हे भगवंत आहेत. श्रीराम श्रीराम श्रीराम. काही जणांना थोडं त्या नावाचं गांभीर्य कमी राहतं, कारण श्रीराम 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 ज्यावेळेस अंत्ययात्रा निघते त्यावेळेस पण श्रीराम 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 म्हणतात. श्रीराम श्रीराम जय जय राम. म्हणजे नामामध्ये, भगवंतांच्या नामामध्ये इतकी शक्ती आहे. किती जरी पापी व्यक्ती मृत झाला असेल तरीही तो मृत झाल्यानंतर त्या शरीराला योग्य गती मिळावी, त्या आत्म्याला योग्य गती मिळावी म्हणून इतर जण त्या रामनामाचा जप करत असतात. ही पद्धत आहे. त्या नामामध्ये इतकी ताकद आहे. आणि मग जर भगवंतांचं साक्षात आता मंदिर उभं राहते, आपल्याला जर योग आला तर प्रत्येकाने श्रीरामांच्या अवधभूमीमध्ये जाऊन भगवंतांचं दर्शन घ्यायला हवं. बरेच जण म्हणतील आमच्या मंदिरामध्ये आहेत भगवंत, इथं आहेत, मी मान्य करतो. बरेच जण म्हणतील आमच्या घरी भगवंतांची मूर्ती आहे, तिथं आम्ही दर्शन करतो. खूप छान, तिथं पण तुम्ही अभिषेक करा घरामध्ये. जसं श्रीराम दशाननला हरवून ज्यावेळेस अयोध्येमध्ये इतका मोठा जल्लोष झाला होता, तसा जल्लोष आपल्याला करणं होतं का नाही ह्या हृदयाने मला मान्य नाही, पण कमीत कमी आपल्या घरामध्ये, गावामध्ये आपण ते करू शकतो. आणि आपल्या घरामध्ये, मूर्तींमध्ये आपण सहसा प्राणप्रतिष्ठा करत नाही, कारण तेवढं पावित्र्य आपल्याकडून राखलं जात नाही म्हणून. परंतु भगवंतांच्या घरामध्ये, भगवंतांच्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा केली जाते. म्हणून त्या ठिकाणी साक्षात भगवंत असतात, त्या ठिकाणी आपण जाऊन दर्शन घेतलं पाहिजे. आजीची सेवा मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. जर माझ्याकडून जर काही वेगळं तुम्हाला ऐकायला गेलं असेल तर ते परत मला देऊन टाका. हरे कृष्ण.